राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी टीकांचा जोरदार वार पलटवार सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं काँग्रेसने टीका केली आहे। आमच्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील काँग्रेसने केलंय। कार्यक्रमामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असेल असं काँग्रेसने म्हटलंय। कोल्हापुरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। ज्या छात्रों की गूंज या संदर्भातली जे काही उपक्रम राबवला जाते अख्ख्या देशामध्ये, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर तरुणाईची नेमकी आपली मतं काय आहेत, कोल्हापुरातील तरुणाईची नेमकी मतं काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। दादा, काय नेमकं सांगाल? कारण बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छात्रों की गूंज संदर्भात जे आता टीका केलेली आहे, कसं बघता याकडे? आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे छात्रों की गूंज पर टीका केला ह्याचा अर्थ की त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्या। आता देशातल्या तरुणांचा आवाज राहुल गांधी साहेब बनलेत आणि देशातल्या तरुणांना आता राहुल गांधी हवे आहेत हे सिद्ध झालेलं आहे। ह्या छात्रों की गूंज ह्या कार्यक्रमावरून तुम्हाला आता समजेल की मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे म्हणजे हे चुकीचं वक्तव्य आहे। कारण कसं आहे, काँग्रेसच्या जर तुम्ही म्हणत असाल की कॉलेजमध्ये हे कार्यक्रम घेत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। कारण काँग्रेसने एक अर्थी की तरुणांना म्हणजे याच्यात शिक्षणामध्ये किंवा ज्या प्रगतीमध्ये वाटा उचलणारा हा काँग्रेस पक्ष आहे। या काँग्रेस पक्षानं जर एखादी संस्था उभा केली आणि त्या संस्थेमध्ये जर असे सभा होत असेल तर यावर तुम्ही टीका करताय, ह्याचा अर्थ तुम्ही सरळ समजा तुमचा पराभव दिसाला किंवा तुमच्या पायाखालची वाळू सरकलाय ह्याचा अर्थ हे होते। आणि आता जी तरुणाई यांना वरी केंद्रातील सरकार नको आहे आणि राज्यातील सरकार नको आहे हे सिद्ध झालेलं आहे, हे असं आम्हाला या तरुणांना वाटते। आणि हा तरुणाचा आवाज आहे 100% 29ला तरुणांचा आवाज मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल आणि त्यावेळी तुमचं सरकार जाईल तेव्हा तुम्हाला या तरुणाचा आवाज काय आहे आणि राहुल गांधी साहेबांच्या मागे काय जनता आहे किंवा ही तरुण आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल असं माझ्यासारखं वाटतं। मुळात विद्यार्थ्यांची प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने चालू आहे, मग मुख्यमंत्र्यांचं नेमकं हे बोलणं तुम्हाला बरोबर वाटतं? फडणवीस साहेबांना मला एक सांगायचं आहे। फडणवीस साहेब म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांच्या कॉलेजमध्येच रजिस्ट्रेशन चालू आहे। मला एक त्यांना विनंती आहे की तुम्ही जे संघाचे प्रचारक आहेत त्यांच्या मुलींना घेऊन तुम्ही या आमच्या कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि यात राहुलजी जे काय सांगतील त्याची शिकवण त्या मुलींना पण समजेल आणि तुम्हालाही समजेल की आमच्याकडे काय शिकवण आहे आणि संघाच्या प्रचारकांच्या ज्या मुलींना जी काय शिकवण होती त्याबद्दलही त्यांना समजून जाईल की आमच्याकडं राहुलजींचं जे काय स्टेटमेंट आहे किंवा उद्या येणाऱ्या मुलांसाठी जे भवितव्य आहे याच्यावर त्यांनाही त्याबद्दल हे करतो आणि आम्ही त्या कार्यक्रमात त्यांचं सहर्ष स्वागत करतो। संघाच्या प्रकारच्या प्रचारकाच्या मुलींना घेऊन त्यांनी आमच्या अवश्य भेट द्यावी।